हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी. आज आपण टाटा गाडीचं हाऊसिंग चेंज करणार आहे. त्याची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला बघू शकता, याचं आपल्याला हाऊसिंग चेंज करायचं आहे. या गाडीचं याचं आपल्याला लूज करून घ्यायचं बोल्ट. असं आपल्याला बाहेर घ्यायचं लूज करून. आपल्याला मग लेफ्ट साईडचं पण उघडून घ्यायचं. असं याचं आपल्याला सगळ्या चाक्या बाहेर घ्यायच्या काढून. हे जे दिसतंय तुम्हाला, हा ब्रेकचा पाईप आहे. हा आपल्याला लूज करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला कटपाना लावायचा आहे. नंतर कटपाना हे आपल्याला ह्या साईडला लूज करून घ्यायचं सगळं. ब्रेकला तुम्हाला पहिले पॅन्डलच्या इकडे तुम्हाला दगड लावायचं आहे. हार्ड करून मग तुम्हाला हे लूज करून बाहेर घ्यायचं आहे. आणि या साईडला एक आहे, हे पट्टी, इथं पट्टी आहे, ही काढायची आपल्याला. सेम आपल्याला हे ब्रेकचं पाईप काढायचं आहे. जसं आपण लेफ्ट साईडचं काढलं तसं आपल्याला राईट साईडचं पण काढून घ्यायचं आहे. आपल्याला लूज करून घ्यायचं बाहेर घ्यायचं. असं आपल्याला लूज करून घ्यायचं पूर्ण बाहेर. आपल्याला मग हे यू क्लॅम्प काढायचे आहेत. 17च्या खाली बॉक्स लावून तुम्हाला लूज करून घ्यायचे आहेत. चारी साईडला आहेत. ह्या साईडला दोन आहेत आणि ह्या साईडला दोन आहेत. हे चारी आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत. हे बघू शकता, हे दुसरंवालं घेतलं आपण आणि आपल्यावाला इथं ठेवलं आपण. खराब झालं म्हणून आपण दुसरंवाला डायरेक्ट, हे ओल्डवालं आहे आणि आता आपण इथे न्यूवालं फिटिंग करणार आहे या जागेवर. हे बघू शकता कसं आहे, बघा तुम्ही. हे बघू शकता, असं फिटिंग केलं आपण दोन्ही साईडनं. आता आपण याला क्लॅम्प वगैरे लावणार आहे. आता आपल्याला हे फिटिंग करायचं बरोबर. इथं आपल्याला बफर रबर ठेवायचं वरती, मग क्लॅम्प टाकायचं आपल्याला खाली. हे असं आपल्याला यू क्लॅम्प टाकून घ्यायचे बफर रबरमध्ये. मग आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. ही जी पट्टी ही आपली इथं शॉक अब्जर्वर बसतात, इथं आपले बरोबर क्लॅम्प बसतात बरोबर, ते आपल्याला बसून घ्यायचे तिथं. पहिले एक बसून घ्यायचं आपल्याला दोन्ही साईडच्या. हे असं आपल्याला इथं लावून थोडेसे चाका टाईट करून घ्यायचे फक्त नॉर्मलमध्ये दोन्ही साईडला. हे असं दिसतं इथं. या साईडला पण आपल्याला असंच टाईट करायचं आहे. फक्त तुम्हाला टच करून घ्यायचं. आणि दुसऱ्या साईडचं आपल्याला हे जे या साईडचं पण आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला हे टाईट करायचं आहे. या 17चे आपल्याला सेम तसे लावून टाकायचे खाली. सतराच्या बॉक्सने तुम्हाला खालचं नॉर्मल टाईट करून घ्यायचं आहे. याला असं तुम्हाला टाईट करून घ्यायचं सगळे. फुल टाईट करून घ्यायचं तुम्हाला. असं टाईट करायचं तुम्हाला. असं तुम्हाला टाईट करून घ्यायचं फुल. चारही चाका तुम्हाला फुल टाईट करायच्या 17च्या एका लेवलमध्ये घेऊन.
चार साईडचं तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे. पाणी बॉक्स पाणी बसल्यानंतर तुम्हाला रिंग पाण्याने असं फुल टाईट करून घ्यायचं सगळं पहिले. असं तुम्हाला टाईट करायचं फुल टाईट. यात आपण क्लॅम्पचे बोल्ट टाईट करून घ्यायचे फुल. तुम्हाला वायसर वगैरे लावून खाली तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे. लेफ्ट राईट साईडला तुम्हाला दोन्ही साईडला क्लॅम्प टाकून असं फुल टाईट करून घ्यायचे बोल्ट. तुम्हाला क्लॅम्प दोन्ही साईडचे टाईट झाल्यानंतर मग तुम्हाला ऑइल चेक करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला राईट साईडचं पण टाईट करून घ्यायचे नवीन बोल्ट टाकून. याचं तुम्हाला टाकून टाईट करायचे फुल. मग तुम्हाला जुनंवालं जे ब्रेकचं पाईप आहे हे काढून काढायचं. जे आपण जुनंवालं आपल्या गाडीसोबतलं ते लावून टाकायचे तुम्हाला. मग आपल्याला हे जॉईंट बसून घ्यायचे असे 10चे बोल्ट त्याला चारी बाजूला आपल्याला लावून टाकायचे. हे बघू शकता लावलेत आपण. असं लावून तुम्हाला चाक्यात टाईट करून घ्यायचे फुल. आता आपण ह्याचं एअर काढणार आहे. हार्ड झालं का दाबून धरा. असं आपल्याला एअर काढायचे. परत हे करायचं पंप करा. आज आपल्याला दोन्ही साईडचं काढायचं लेफ्ट अँड राईट साईडचं. ह्या साईडचं पण सेम आपल्याला तसंच एअर काढायचं आहे. धरा दाबून करा पंप. धरा दाबून झालं काढ करा पंप. मग आपल्याला टायर बसून घ्यायचं ह्याच्यावर. याच आपल्याला टायर लावून घ्यायचे. याच आपल्याला फुल टाईट करून घ्यायचं. टाईटचं हाऊसिंग फिटिंग करून झालं आपलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.